आपल्या डोक्याचं खरं सामर्थ्य आपण ओळखतो का? आपला मेंदू म्हणजे एक सजीव ब्रॉडकास्टिंग स्टेशन आहे. ते विचार निर्माण करतो, प्रसारित करतो आणि इतरांचेही विचार ऐकतो. पण हे सगळं खरंच कसं शक्य आहे? आज थिंक अँड ग्रो रिचच्या 13व्या भागातून आपण शोधूया या अद्भुत शक्तीचं रहस्य. नेपोलियन हिल सांगतात की आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक विचार एक फ्रिक्वेन्सी म्हणजेच लहरी तयार करतो. हा विचार एखाद्या रेडिओ स्टेशन प्रमाणे प्रसारित होतो आणि इतर व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय, जर ते तुमचं पूर्ण मन प्राण लावून तयार केलेलं असेल, तर ते विश्वातल्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतं. उदाहरणार्थ, जसं एखादा उद्योजक एक भन्नाट कल्पना तयार करतो. काही दिवसात त्याला योग्य टीम भेटते, योग्य गिराईक भेटतं. हा फक्त योगायोग की त्यांच्या विचारांची लहरी योग्य ठिकाणी पोहोचल्या? मेंदू शक्तिशाली आहे, पण तेव्हाच जेव्हा विचार आणि भावना एकत्र येतात. तुमचं ध्येय जर फक्त डोक्यात असेल आणि हृदयातून नसेल, तर ते केवळ कल्पना राहते. पण जर त्या विचारासोबत प्रखर भावना, आत्मविश्वास आणि श्रद्धा असेल, तर ते बदलू शकतं तुमचं आयुष्य. नेपोलियन हिल सांगतात, "व्हेन इमोशन मिक्सेस विथ थॉट, द सबकॉन्शियस पिक्स इट अप अँड ॲक्ट्स अपॉन इट." तुम्ही कधी असं अनुभवलंय का की एखाद्याचा विचार मनात येतो आणि लगेचच त्याचा फोन येतो? किंवा तुम्ही जे काही शोधत होतात तेच एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला सांगतो? ही मेंदू ते मेंदू संवादाची प्रक्रिया आहे. हिलच्या मतानुसार हे शक्य आहे कारण मेंदू एक ब्रॉडकास्टिंग टॉवर सारखं काम करतं. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या व्यक्तीशी जोडले जाऊ इच्छिता, त्याआधी तुमच्या विचारांशी जोडले जातात. मग आजपासूनच तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या. तुमचं ध्येय, तुमची इच्छा, रोज ती भावना आणि श्रद्धेने अनुभवा. तुमचा मेंदू तुमचं भविष्य तयार करू शकतो. फक्त योग्य सिग्नल पाठवा. तुम्हाला हे अद्भुत वाटतंय का? कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला आहे जिथे विचारांनी वास्तव घडवलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत द सिक्स्थ सेन्स, 6वा इंद्रिय आणि अंतिम सत्य.